लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची खुश खबर आलेली आहे बघा. सर्वांना तुम्हाला एक अत्यंत आनंद होत आहे खुश खबर देताना. खुश खबर अशी आहे की लाडकी बहीण योजनेच्या वितरणाची तारीख निश्चित झालेली आहे. फिक्स्ड तारीख झालेली आहे बघा. बुधवारी तुम्हाला 5 तारखेला वितरण सुरू होणार आहे आणि 8 तारखेच्या आत सर्व माता भगिनींना जे आहे वितरण मिळणार आहे. आणि खास करून लक्षात ठेवा, स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः मीडियाच्या पुढे येऊन प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 8 तारीख म्हणजे 8 मार्चला काय जागतिक महिला दिवस. या 8 तारखेचं औचित्य साधून, मी जसं बोललो ना तुम्हाला की औचित्य साधून, त्यांनी पण तसं सांगितलेलं आहे की 8 मार्च औचित्य साधून जे आहे 8 मार्च या दिवसापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तुम्हाला म्हणजे संध्याकाळी म्हणजे पूर्वसंध्येलाच 8 तारखेच्या अगोदरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार. मी तुम्हाला सांगितलं की सरकार 8 तारीखचं जे आहे शुभारंभ आपल्या लाडक्या बहिणीचा योजनेचा जी डेट आहे तर त्या डेटला कुठेतरी पुढे नजरासमोर ठेवून लक्षात ठेवून वितरणाचं मुहूर्त साधू शकतं आणि तेच घडलेलं आहे बघा. 8 तारीख स्वतः आदितीताई तटकरेंनी सांगितलं 8 तारखेच्या आतच, म्हणजे 5 तारखेपासून तर 8 तारखेच्या आत, म्हणजे 8 तारखेला महिला दिवस आहे. मग महिलांना वाटलं पाहिजे की नाही, आम्हाला सरकारने महिला दिवसाचं खास करून गोष्ट ते एक त्याला आपण म्हणूयात की तो दिवस लक्षात ठेवून आम्हाला त्या दिवसाच्या आतच आमच्या खात्यावर पैसे टाकलेले आहेत. तर ही खूप आनंदाची बाब आहे. 5 तारखेपासून वितरण सुरू होणार आहे. 5 तारखेला बुधवार येणार आहे बघा. परत एकदा सांगतो तुम्हाला, आदितीताई तटकरे काय म्हणाल्यात हेही सांगणार आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की आपल्या चॅनलवर तुमच्या हक्काने मागच्या काही दिवसापासून मी बोलत होतो आणि मी तुम्हाला एकदा पहिल्यांदा 24 तारीख सांगितली होती आणि दुसरं सांगितलं होतं की महिला दिवस जो आहे सरकार डोळ्यासमोर ठेवून वितरणाचं मुहूर्त काढू शकतं आणि ते खरं ठरलेलं आहे. तुम्ही जाऊन मागचे व्हिडिओ पहा. काल परवाचाच व्हिडिओ आहे मी टाकलेला आहे की महिला दिवस जे आहे लाडकी बहिणीच्या संदर्भात जो आहे ठरवला जाऊ शकतो, डोळ्यासमोर ठेवून सरकार वितरण करू शकतं आणि एक्झॅक्टली तसं घडलेलं आहे बघा. आता मी असं नाही म्हणत की आपलंच खरं घडतं, पण तुम्हाला माहिती आहे आपले अंदाज तर्क जे बी काय असतात तर 99% आपले खरे येतात. मी म्हणत नाही 100% येतात, पण बनतात खरे हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे तुम्ही या चॅनलला फॉलो करीत असताल तर. आता बघा, आज जे आहे बघा, कालची तारीख आहे, 2 तारीख गेली, आज तारीख आहे 3 तारीख, आज आहे सोमवारी आज वितरण होणार नाही. आता वितरण कधी होणार आहे वगैरे वगैरे तारीख फिक्स झाली. मी कालच जे आहे घसा कोरडा पडेपर्यंत सरकारला विनंती करीत होतो की तारीख सांगा आणि आज तारीख सांगितली. म्हणजे बघा किती योगायोग. आपल्या चॅनलचा जो आवाज आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, आणि लक्षात ठेवा सुदैवाने आपण नाही म्हणत की आपल्या चॅनलची दखल सरकार घेतं, परंतु नक्कीच आपल्या प्रमाणेच बऱ्यापैकी गोष्टी घडतात हेही तुम्हाला माहीत आहे. असो, खूप चांगली गोष्ट आहे ती आणि म्हणजे खूप चांगलं वाटतं तसं घडतं त्यावेळेस. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा 5 तारखेपासून 5 तारखे आली बुधवारी, म्हणजे फक्त आता उद्याचा दिवस वाट पाहायची गरज आहे. 5 तारखेपासून वितरण सुरू होणार आणि महिला दिवस असणार आहे 8 तारखेला. तर महिला दिवसापर्यंत सर्वांना पैसे आले पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. डायरेक्ट आदितीताई तटकरे काय म्हणालेत एकदा आता आपण ऐकून घेऊयात. त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-7 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो. बघा, मी काय म्हणलो तुम्हाला की महिला दिनानिमित्त औचित्य साधून अशा प्रकारचा मी डायरेक्ट तुम्हाला शब्दप्रयोग केला होता. सेम तसाच आपल्या लाडक्या आदितीताई तटकरे यांनी पण सांगितलं की महिला दिनाचं औचित्य साधून बघा योगायोग की आम्ही लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदरच जे आहे वितरण करणार आहोत. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की महिला दिन हा डोळ्यासमोर ठेवलाच जाणार आहे, त्यानुसारच वितरण होईल. आणि बघा 24 तारीख आपली चुकली होती, पण याच्या अगोदरचे जेवढे अंदाज मी सांगितले तर त्याच्यातले अंदाज बघा जशाल तसे आलेले आहेत. आता मी तुम्हाला परत सांगतो आहे, लक्षात ठेवा, मी असं नाही सांगित की आपलीच तारीख बनते किंवा आता हा योगायोग म्हणा नाही तर काही म्हणा, परंतु लक्षात ठेवा हमेशा खरंच ठरेल किंवा मी जे सांगतो ते 100% खरंच होईल असं नसतं. पण तरीही आपले तर्कवितर्क तुम्हाला माहिती आहे. आता कदाचित तुम्हाला आता पटलं असेल की मी तुम्हाला
काल परवाचाच व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन चॅनलवर चेक करू शकता. महिला दिनानिमित्त औचित्य साधून सरकार वितरण सुरू करू शकते आणि त्या संदर्भात झालेला आहे. परत एकदा शेवटला तुम्हाला एकदा परत क्लॅरिटी सोबत सांगत आहे की 5 तारीख म्हणजेच उद्याचा दिवस फक्त थांबा, मंगळवारपर्यंत थांबा, बुधवारी तुमच्या खात्यावर खटाखट परत पैसे यायला सुरुवात होणार आहे. व्हिडिओला जास्त मोठं करणार नाही, व्हिडिओला इथेच थांबेल. ज्या लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या त्या लाडक्या बहिणी आता खुश व्हा. सर्वांच्या तोंडावर आता हसू पाहिजे, सर्वांच्या तोंडावर आनंद पाहिजे. का? सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद याच्यासाठी पाहिजे कारण की आता तारीख ही डिक्लेअर झालेली आहे. कालच्या व्हिडिओमध्येच मी म्हणत होतो की तारीख तरी ॲटलिस्ट घोषित करा आणि ती केलेली आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. खूप चांगलं वाटलं मला की तारीख घोषित झालेली आहे आणि महिला दिनाचं औचित्य पण साधलं गेलं आहे. खूप चांगलं वाटलं आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारा. इथून पुढे तुमचे जे बी काही प्रश्न असतील त्याच्या एका प्रश्नाच्या उत्तराला जे आहे प्रश्नाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.